पेपर फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला स्केच पेन, व्हाईट पेपर, कात्री आणि फेविकॉल लागणार आहे। सर्वप्रथम मी कागदाला व्यवस्थित असा चौकोनी आकार देऊन घेणार आहे। त्यासाठी मी साईडचा भाग जो आहे त्याचा कट करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेपरला घडी घालून आपण व्यवस्थित असा चौकोन कागद तयार करू शकतो। त्यानंतर या कागदाला फोल्ड करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला फुलांच्या व्यवस्थित पाकळ्या तयार होतील। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या कागदाला फोल्ड करा आणि एखाद्या स्केच पेननी मार्करनी ते पाकळीचा आकार तुम्ही त्यावरती आखून घ्या। आखलेल्या पाकळीचा आकार आता आपण कट करून घेऊयात आणि हा पेपर हळूहळू आपल्याला उलगडायचा आहे, जेणेकरून आपला जो फुलाचा आकार आहे तो तयार होईल। बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा आपला फूल जे आहे पेपरचा फ्लावर तयार झालेला आहे। आता मी एक छोटं फ्लावर त्याच्यामध्ये लावण्यासाठी बनवत आहे। छोट्या फ्लावरसाठी मी अर्धाच पेपर घेणार आहे। A4चा कागद आहे, हा A4चा व्हाईट पेपर आहे। हाफ पेपर केला मी आणि याला सुद्धा चौकोन आकारमध्ये मी कट करणार आहे आणि ज्याप्रमाणे आपण अगोदरचं फूल तयार केलं अगदी त्याचप्रमाणे हे छोटं फ्लावरसुद्धा मी बनवून घेणार आहे। अगदी तशाच घड्या घालायच्या आहेत आपल्याला, व्यवस्थित अशा घड्या घाला, जेणेकरून ते पाकळ्या ज्या आहेत त्या अगदी सुबक दिसतील आणि एकसारख्या पाकळ्या आपल्या फ्लावरच्या तयार होतील। अगदी सुंदर दिसतात ही फुलं महालक्ष्म्यांच्या डेकोरेशनला, गणपती डेकोरेशनला किंवा स्कूल प्रोजेक्टसाठी सुद्धा अगदी सुंदर दिसतात। भिंतीवर लावण्यासाठी किंवा तुम्ही त्याचे तोरणसुद्धा बनवू शकता। परत मी पाकळीचा आकार या पेपरला देत आहे आणि कात्रीच्या साहाय्याने तो आकार कट करत आहे। आकार अगदी व्यवस्थित कट करायचा आहे, जेणेकरून पाकळ्यांना जो आकार येईल त्याच्यानुसारच आपलं फूल जे आहे ते व्यवस्थित दिसेल। याप्रमाणे मी दुसरं फ्लावर बनवलेलं आहे, एक मोठं आणि एक छोटं। आता हा ग्लिटर पेपर आहे, ग्लिटर पेपरचे मी एक कट करून घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये आणि तो मध्ये बसवणार आहे। या मोठ्या फ्लावरवरती एक छोटं फ्लावर लावलेलं आहे आणि आता याच्यावरती मी ग्लिटर पेपर चिटकवत आहे अशा प्रकारे। आणि यामध्ये जर का तुम्ही 2 कलरमध्ये पेपर वापरले तर अजून छान दिसतं हे फ्लावर। आता स्केच पेनच्या साहाय्याने अशी त्याला सुबक असा आकार देत आहे।